साक्री पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे। बस आणि 2 दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एका 12 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत, ज्यात दोघे गंभीर आहेत। मिळालेल्या माहितीनुसार MH40 N9014 क्रमांकाची बस साक्रीहून पिंपळनेरकडे जात होती, तर MH39 AK8546 आणि MH18 BY 5437 क्रमांकाच्या 2 दुचाकी पिंपळनेरहून साक्रीकडे येत होत्या। कान नदीच्या पुलावर या तिन्ही वाहनांची जोरदार धडक झाली। या अपघातात लक्ष्मी दिनेश जयस्वाल वय 12 वर्ष राहणार भाडणे या 12 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे, तर माधुरी दिनेश जयस्वाल वय 40 वर्ष राहणार भाडणे, जयवंत दखल सूर्यवंशी वय 35 राहणार साक्री आणि दिनेश रमेश पवारा वय 25 राहणार साक्री हे जखमी झाले आहे। जखमींना तात्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। यातील लक्ष्मी जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे। त्यांना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने धुळे येथे पाठवण्यात आले। त्यात 12 वर्षाच्या लक्ष्मी जयस्वालीचा मृत्यू झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्यात सहभाग घेतला। रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेबाबत साक्री पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।